हे आपण दिवसभरात खाल्लेलं खराब अन्न आहे. हे आपलं शरीर, आपली एनर्जी आणि हे आपलं पोट आहे. जर आपण प्रमाणाबाहेर जास्त अन्न खाल्लं तर आपली बॉडी फक्त ही एनर्जी यूज करणार आहे आणि हे जे खाली जे राहिलं एक्स्ट्रा याची चरबी बनणार आहे, फॅट बनणार आहे. आणि हे आपलं चांगलं अन्न आहे जे आपण दिवसभरात खातोय. आता हे सुद्धा जरी आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लं तरी रिझल्ट आपल्याला सेमच येणार आहेत. आपलं शरीर फक्त ही एनर्जी यूज करणार आहे आणि बाकी जे खाली राहिले त्याचं फॅटच बनणार आहे. आता चांगलं खाल्लं तरी फॅट वाढते, खराब खाल्लं तरी फॅट वाढते. मग फॅट लॉस करायचा कसा? आता याचं साधं सरळ उत्तर असं आहे की आपल्याला जेवढी दिवसभराची एनर्जी लागणार आहे त्याच्यापेक्षा आपण कमी खायची. बॉडीला लागणारी दिवसभराची एनर्जी बॉडी फॅटमधून घ्यायला चालू करते आणि मग हळूहळू आपला फॅट लॉस चालू होतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या बॉडीला नक्की किती अन्न लागणार आहे, किती एनर्जी लागणार आहे फॅट लॉससाठी, ते कसं शोधून काढायचं? याची सगळी माहिती मी कॅप्शनमध्ये खाली लिहिलेली आहे, नक्कीच वाचून घ्या. माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये.